तुमचं सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत। तर आज आम्ही चाललो आहोत अक्कलकोटला आणि तुळजापूरला। तर आमची कल्याणवरून 11:15ची ट्रेन आहे। तर आता आम्ही कल्याण स्टेशनला आहोत, ट्रेनची वाट बघतोय। तर आमची ट्रेन 22157 CSMT MSSF मेल आलेली आहे। तुम्हाला अक्कलकोट, तुळजापूर हे सगळे ठिकाणे फिरायचे असतील एका दिवसात, तर कसं जायचं, कुठे जायचं, कोणती ट्रेन पकडायची, या पूर्ण व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्कीच कळेल। शेवटपर्यंत व्हिडिओ पहा। तर आम्ही कल्याणवरून ट्रेन पकडलेली होती 22157 चेन्नई मेल ट्रेन होती। आम्ही आता उतरणार आहोत अक्कलकोटला। 7:30ला ती अक्कलकोटला येते, पण आमची ट्रेन 1 तास लेट असल्यामुळे ती 8:30 वाजता पोहोचली। तर सकाळचे 8:30 वाजलेले आहेत आणि आम्ही अक्कलकोट स्टेशनला उतरलेलो आहोत आणि आता आम्ही निघालो श्री वटवृक्ष स्वामी महाराज संस्थानकडे। आता इथून कसं जायचं, तर इथून तुम्हाला स्टेशनवरून बाहेर पडलात की टमटम दिसतील, तर प्रत्येकी 50 रुपये अशा घेतात। तर आम्ही आता इथे टमटममध्ये बसलेलो आहोत। आता ही टमटम आम्हाला सोडणार आहेत श्री वटवृक्ष स्वामी महाराज संस्थानकडे। इथे आम्ही रूम घेतली होती आंघोळ करण्यासाठी, फ्रेश होण्यासाठी, आणि आता तयार झालो आहोत दर्शनासाठी निघाले। मी तुझं कॉस्ट्यूम दाखव, कशी दिसते युवी। अक्कलकोट येथील स्वामी समर्थ मंदिर हे प्रमुख तीर्थक्षेत्र आहे, जिथे 19व्या शतकातील महान संत स्वामी समर्थ महाराज यांनी जवळपास 22 वर्ष वास्तव्य केले। हे मंदिर सोलापूर जिल्ह्यात आहे। तेथे हजारो भक्त दर्शनासाठी येतात। स्वामी समर्थ 1856मध्ये मंडळ वेढावून अक्कलकोटमध्ये आले आणि त्यांनी प्रथम खंडोबा मंदिरात मुक्काम केले। श्री स्वामी समर्थ मंदिराजवळील इतर दर्शनीय स्थळे म्हणजे वटवृक्ष चोळप्पा मंदिर आणि बाळप्पा मंदिर। इथे अन्नछत्र व दत्त जयंतीचे आयोजनही केले जाते। श्री स्वामी महाराजांचे वास्तव्य या वटवृक्षाखाली होते। वटवृक्षाखाली बसून स्वामींनी अनेक लीला केल्या। आगळ्या वेगळ्या पद्धतीने जो भेटेल त्याला दुःख मुक्त करून स्वयंभू बनविले। भक्तिभावाने चिंतन केलेल्यास सर्व प्रकारच्या चिंतमुक्तींची हमी दिली। आजही हा वटवृक्ष श्री स्वामी समर्थांच्या विविध लीलांची साक्ष देत दिमाखात उभा आहे। वटवृक्ष मंदिरात आल्यावर सर्वप्रथम स्वामींच्या स्पर्शाने पावन झालेल्या वटवृक्षाचे दर्शन घेऊन डोळे बंद करून साक्षात श्री स्वामी समर्थ महाराज या वटवृक्षाखाली बसले आहेत असे समजून आपल्या मनातील भावना, दुःख स्वामींसमोर व्यक्त करावी। याचे कारण असे आहे, अक्कलकोटमधील 22 वर्षांच्या कालावधीत सर्वात जास्त भक्तांच्या समस्या दुःख निवारण स्वामी समर्थ महाराजांनी या वटवृक्षाखाली बसूनच केलेले आहे आणि आपल्या भक्तांना आशीर्वाद दिलेले आहेत। त्यामुळेच या वटवृक्षाचे फार मोठे महत्त्व आहे। तर बाहेर आल्यावर तुम्हाला इथे स्टॉल्स दिसतील, स्वामींच्या मूर्ती दिसतील, जपमाळ दिसतील आणि विविध स्वामींच्या मूर्त्या पण तुम्हाला दिसतील। तर हे आहे श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंदिर। हे भाविकांसाठी मंदिर प्रशासनाकडून दररोज म्हणजेच दिवसातून 2 वेळा अन्नछत्र आयोजित केले जाते आणि हे जेवण मोफत असतं भाविकांसाठी आणि हे दुपारी 12:30 वाजता चालू होतं, पण आम्ही थोडे लवकर असल्यामुळे आम्ही इथे जेवलो नाही। आम्ही जाणार आहोत गुरु मंदिरात, तर तिकडे दर्शन घेऊन झाल्याच्या नंतर जाऊ समाधी मंदिरात। वटवृक्ष मंदिराजवळ श्री गुरु मंदिर तुम्हाला बाळप्पा महाराज मठ 10 मिनिटाच्या अंतरावर आहे। बाळप्पा महाराज मठामध्ये स्वामींचे परमभक्त बाळप्पा यांची समाधी आहे। स्वामींनी बाळप्पा यांना चरण पादुका देऊन स्वतंत्र मठ बांधण्यास सांगितले। त्यालाच बाळप्पा मठ आणि गुरु मंदिर असे सुद्धा म्हणतात। गाभाऱ्यात नागाचा फणा असलेली जी मूर्ती आहे श्री स्वामी समर्थ
महाराजांचे शिष्य बाळप्पा महाराजांची समाधी आहे. तसेच गाभाऱ्यात छत्रीखाली श्री स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती आहे. तिथे स्वामींनी बाळप्पा महाराजांना प्रसाद म्हणून दिलेल्या मूळ चिन्मय पादुका देखील आहेत. ह्याच पादुका घेऊन बाळप्पा महाराजांनी हा मठ स्थापन केला. मठाच्या स्थापनेचे 124वे वर्ष सुरू आहे. उजव्या बाजूला श्रीमद सद्गुरू गंगाधर महाराज यांची समाधी आहे. बाळप्पा महाराज यांच्यानंतर गंगाधर महाराज गादीवर आले. गाभाऱ्याच्या उजव्या बाजूला अक्कलकोटचे गजानन महाराज शिवपुरे यांची समाधी आहे. आणि या मठात तुम्हाला स्वामींचे चरणही दिसून येतात. इथे तुम्हाला दिसतंय की व्हाईट चौकोन केलेले आहेत. तिथे स्वामींच्या चरणांचे ठसे उमटलेले आहेत असे मानले जाते आणि ते ठसे तुम्हाला दिसतात तिथे गेल्यावरती. इथे स्वामींनी देवीचा अवतार घेतलेला त्याचं रूप आहे. बाजूलाच राम मंदिर आहे आणि राम मंदिराच्या बाजूलाच गौशाळा आहे. अक्कलकोट येथे गेल्यावर स्वामी भक्तांसाठी सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असतो तो म्हणजे अक्कलकोटमध्ये राहण्याची सोय. त्या अनुषंगाने अक्कलकोटमधील भक्तनिवास अनुक्रमे खालील याप्रमाणे आहे. यात्रीभुवन अक्कलकोट भक्तनिवास. यात्रीभुवन अक्कलकोट हा भक्तनिवास श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळामार्फत चालवण्यात येतो. अक्कलकोट येथे येणाऱ्या स्वामी भक्तांसाठी अत्यंत माफक दरात येथे रूम उपलब्ध आहे. यात्रीभुवन अक्कलकोट येथे एकूण 106 रूम असून त्यापैकी 18 AC रूम आहे. सर्व रूम एकदम स्वच्छ असून येथे पार्किंगचीही सुविधा आहे. स्वामींचे परमभक्त चोळप्पा महाराज यांचे घर येथे स्वामी समर्थ महाराजांनी जवळपास 21 वर्ष वास्तव्य केले. त्यानंतर महाराजांनी येथे समाधी घेतली. समाधी मठाच्या बाजूला असलेल्या चोळप्पा महाराजांच्या वाड्यात स्वामींनी पुनरुज्जीवित केलेली विहीर, रुद्राक्षमाळ, स्वामींचा अंगरखा यांचे दर्शन घेता येते. त्याच्या बाजूला स्वामींचे शेजघर आहे. येथे स्वामींचा पलंगही आजही पाहायला मिळतो. अक्कलकोटवरून आम्ही आता उमलेले आलो आणि आता तुळजापूर येथील तुळजाभवानी मंदिर हे महाराष्ट्रातील 3.5 शक्तिपीठांपैकी एक पूर्ण शक्तिपीठ आहे, जे धाराशिव जिल्ह्यात आहे. ही देवी महाराष्ट्राची कुलस्वामिनी आणि छत्रपती शिवाजी महाराजांची आराध्य देवता मानली जाते. या मंदिराला मराठा इतिहासाशी जोडलेले महत्त्वपूर्ण सांस्कृतिक आणि आध्यात्मिक स्थान आहे, जे नवरात्रोत्सवामध्ये हजारो भाविक दर्शनासाठी येतात. एकदा कुकुर नावाच्या राक्षसाने देवीच्या तपश्चर्येत अडथळा आणण्याचा प्रयत्न केला. तेव्हा देवीने अनुबतीच्या मदतीने त्याचा वध केला आणि तेव्हापासून देवीला तुळजाभवानी म्हणून ओळखले जाते. श्री तुळजाभवानी मंदिरात प्रवेश करण्यासाठी 2 मोठी प्रवेशद्वारे आहेत. एका प्रवेशद्वारास राजे शिवाजी महाराज तर दुसऱ्या दरवाजाला राजमाता जिजाऊ महाद्वार असे नावे देण्यात आली आहेत. देवीच्या मंदिरात जाण्यासाठी दगडी पायऱ्या आहेत. पायऱ्या उतरून खाली गेल्यानंतर गोमुख तीर्थ येथे दर्शनाला जाण्यापूर्वी भाविक येथे स्नान करतात, तसे हातपायी धुतात. समोरच कल्लोळ तीर्थ आहे. देवीच्या स्नानासाठी 3 तीर्थ एकत्र आली असे कल्लोळ तीर्थाच्या बाबतीत सांगितले जाते. मंदिराच्या मुख्य द्वारापाशी उजव्या सोंडेचा सिद्धिविनायक आहे. तसेच आदिशक्ती, आदिमाया व अन्नपूर्णा देवीचेही मंदिर आहे. त्याचबरोबर आदिमाया, आदिशक्ती पाठीमागे मातंगी देवीचे मंदिर असूनही श्री दत्त मंदिर, श्री नरसिंह मंदिर, श्री यमाई मंदिर, जेजुरी खंडोबा मंदिर ही मंदिरे लक्ष वेधून घेतात. या मंदिर शृंखलेतील श्री यमाई देवीचे स्थान जागृत मानले जाते. मंदिराच्या मुख्य गाभाऱ्याचा दरवाजा चांदीच्या पत्र्याने मढविला असून
त्यावर सुरेख असे नक्षीकाम करण्यात आलेले आहे. येथे श्री तुळजाभवानीची प्रसन्न आणि तेजस्वी काळा पाषाणाची मूर्ती दिसून येते. 3 फूट उंचीची ही मूर्ती स्वयंभू आहे. अष्टभुजा महिषासुरमर्दिनी सिंहासनावर उभी असून मस्तकाच्या मुकुटातून केसांच्या बटा बाहेर आलेल्या आहेत. तर इथे जवळच बाजूला तुळजापूर बस डेपो आहे. इथून सोलापूरला जाण्यासाठी ST बसेस उपलब्ध आहेत. दर 15 मिनिटांनी या बसेस उपलब्ध आहेत. तर आम्ही पण असेच STतून प्रवास केला, खूप दिवसांनी केला. तर आता आम्ही हॉटेल विश्वामधून जेवलो आहे आणि आता आम्ही चाललो आहे सोलापूर स्टेशनला. तर आमची ट्रेन आहे 10:30 वाजता सिद्धेश्वर एक्सप्रेस. सोलापूर रेल्वे स्टेशनचे नाव सोलापूर जंक्शन आहे. हे रेल्वे स्टेशन दक्षिण मध्य रेल्वे विभागातील एक महत्त्वाचे रेल्वे जंक्शन आहे, जे मुंबई चेन्नई आणि मुंबई हैदराबाद या मुख्य मार्गावर वसलेले आहे. हे स्टेशन महाराष्ट्रातील प्रमुख शहरांना जोडते आणि मुंबई सोलापूर वंदे भारत एक्सप्रेससारख्या अनेक महत्त्वाच्या गाड्या इथे थांबतात. तसंच स्टेशनच्या आवारात तुम्हाला सोलापुरी चादरीही बघायला भेटतील. स्टेशनच्या आवारात तुम्हाला फुल बॉडी मसाज सेंटरही उपलब्ध आहे. इथे 50 रुपये प्रति रिलॅक्सेशन आहे. स्वामी म्हणतात, जे झालंय, जे होतंय, जे होणार आहे ते चांगल्यासाठीच. म्हणून नेहमी बोलत राहा श्री स्वामी समर्थ. आणि तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.